नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आपण निघालोत आपल्या वाडीत. तर आज उघडा पाऊस आहे, त्याच्यामुळं थोडं म्हटलं आपलं शेत फिरावं. तर त्याच्यामुळं मी फिरायला आलो. तर आपण आता पहिल्यांदा वाड्यात जाऊ. आमच्या वाडा म्हणजे तिथं आदोर फिरलेला होता. तर जाऊया मित्रांनो त्या ठिकाणी. तर हे पहा, इथं आदोर फिरला होता आणि त्याच्यामध्ये नागलीचं रोप पण आहे आणि ते आता उठून बसलेलं आहे नागलीचं रोप. आणि हे पहा, इकडे वाड्यामध्ये आपले काय काय आहे, भेंडी. हे पहा, भेंडीचे झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये हे साईडला तुम्हाला दिसत असेल, हे वाळकीचे वेल आहेत. तर हे पहा, वाळकीचे वेल. तर याला तर आता लवकर वाळकं येत नाहीत, पण साधारण पोळ्याच्या पुढेच येतील किंवा पोळ्यानंतर दिवाळीला तर भरपूर मोठे होतात, पण पोळा झाला की येतात. हे पहा, त्याच्यामध्ये वेल आहेत. आणि इकडे पाहिली तर माटाची भाजी पण आहे. हे पहा, माटाची भाजी. आणि साईडला गरा आदोर आहे. हे पहा, भात. हे भाताचं रोप जे आहे ते इकडे आपल्याला ह्या कुंड्यांमध्ये लावायचं आहे. त्याच्यामुळं पाणी अजून जास्त वरसतो, त्याच्यामुळं ते आता थोडं लेटच होईल. तर हे पहा, साईडला आदोर होता तो आम्ही पूर्णपणे लावला. आणि हे पहा, नागलीचं रोप त्याच्यामध्ये पातळ पातळ दिसतंय आणि साईडला परत भेंडी तुम्हाला दिसेल. तर हे पहा, आज बाबांनी इकडं हे 2 कुंड्या ज्या आहेत लहान लहान, त्या वाहून टाकलेल्या आहे आवताने. कारण हे 2 लावून घेऊ, याच्यामध्ये थोडं पाणी जास्त राहत नाही. कारण जे झरी येते ती तिकडूनच जाते आणि तिकडूनच पडते, ती इथं चढत नाही. त्याच्यामुळं याच्यामध्ये पाणी जास्त राहत नाही. त्याच्यामुळं हो, आपण ह्या 2 कुंड्या लहान लहान आहेत त्या लावून घेणार आहोत. आणि हे आऊत पहा, याच्यामध्येच आहे. हे पहा, इकडं जसं वाहलं आणि इकडंच ठेवून दिलं आहे. तर पाणी आज जास्त नाही, त्याच्यामुळे हे पहा, एकदम कोरडं वावर दिसतंय मित्रांनो. हे पहा. आणि आपण चला थोडं आता झरीच्या दिशेला जाऊ. तर हे पहा, ह्या साईडला इकडे मोठाले झाडं आहेत. हे पहा, पावसाळ्याचा निसर्ग जो असतो तो वेगळाच दिसतो, एकदम मस्त. तर चला आता मित्रांनो, आपण ह्या साईडला जाणार आहोत झरीच्या ठिकाणी. अशा पद्धतीने ही वाट आहे. आणि इकडे पहा, इकडचं नेचर कसं दिसतंय. आणि हे पहा, इकडं पाणी आहे. म्हणजे आता पाऊस कमी आज होता, त्याच्यामुळं थोडं पाणी कमी येत आहे आणि तरी खडूळच पाणी आहे. तर हे पहा, इकडं नाहीतर ज्यावेळेस पाणी जास्त येतो त्यावेळेस भरपूर असे बंधांवरून पाणी पडतोय आणि डायरेक्ट खाली जातो इकडे. तर हे पहा, इकडे पण तुम्हाला दाखवतो. लय कचाट आहे, कारण हे पहा तिकडं पाणी कसं आहे. खेकडी बिकडी तर फारच राहतील, पण मग तेवढा टाईमच भेटत नाही. तर हे पहा, इकडं अशा पद्धतीने. आणि इकडे झिरा आहे मित्रांनो. झिरा म्हणजे पाणी त्याचं कुणी जास्त पित नाही, पण जे वाटसरू येतात, जे वाटेल माणसं येतात, ते कधी मधी पाणी पितात अशा ठिकाणचं. तर अजून तेरं निघलं नाही मित्रांनो. तेराची भाजी लय छान असते आणि जाम लोक खातात. तर हे पहा, इकडं थोडं आहे, तुम्हाला दाखवतो. जास्त नाही, पण थोडं आहे. आता निघायला सुरुवात झालेली आहे. तर हे पहा, तेरा. याची भाजी करून खातात. तुमच्या इकडे खातात की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, तेरा तुम्हाला दिसत असेल इकडं. आणि इथं खेकडीचं बिळ आहे. हे पहा, संध्याकाळी जर आलं तर इथं खेकडी निघतीलच. तर हे पहा, इथं जिरा आहे आणि ह्या साईडला पण जिरा आहे. तर हे पहा, एकदम मस्त असं नेचर दिसतंय. तर मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.